राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यानजीक काही तरुणांना बिबट्याचं दर्शन झालं. त्या तरुणांनी आपल्या चारचाकी वाहनामधूनच बिबट्याचा व्हिडिओ करून समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला होता. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी जनजागृतीपर वनपरिक्षेत्र खबरदारीचे उपाय राबवण्यात येणार असल्याची ग्वाही देत शेतकऱ्यांनी एकट्यानं बाहेर न पडता गटानं शेतामध्ये जावं, घुंगराची काठी वापरावी असं आवाहन केलंय. नसेल तर आपल्या किंवा रात्रीच्या वेळी समजा आपल्या शेतावरती समजा वस्तीला जात असाल तर एकट्या दुकट्याने न जाता आपल्या ग्रुपने जावे व वनरक्षक आणि वनपालांनी ज्या ठिकाणी आपल्या सूचना केल्या असतील त्याप्रमाणे त्या सूचनेचं पालन करावे, जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही, याची आपण घडणार नाही ही आपण काळजी घेतली पाहिजे. वनक्षेत्राच्या कोणत्या भागात बिबट्याचा वावर आहे? राधानगरी वन्यजीव परिक्षेत्रामध्ये तसंच राधानगरी अभयारण्यामध्ये सर्वच ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असं आपण सांगू शकत नाही की फक्त. आणि बिबट्या कसं आहे, काही ठिकाणी भक्ष्याच्या शोधात तो येत असतो. तो आजतागत वन्य प्राणी हा कुठल्याही प्रकारे मनुष्यावरती हा तत्परतेने तो हल्ला करतच नाहीये. तो फक्त त्याच्या भक्ष्याच्या शोधात येत असतो. काही ठिकाणी भक्ष्य न मिळाल्यास तो मनुष्य वस्तीकडे फिरकू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्या ठिकाणी समजा एका ठिकाणी समजा वावर आढळल्यास तात्काळ नजीकच्या वन कर्मचाऱ्यास त्याची माहिती देण्यात यावी अथवा नजीकच्या वन खात्याच्या कार्यालयास त्याची माहिती देण्यात यावी, जेणेकरून पुढची त्याच्यावरती कारवाई